दिसत आहे ना दाटसर आणि पटकन खावीशी वाटणारी आणि कमी वेळेमध्ये होणारी सुमधुर बासुंदी. चला तर मग पाहूया आजची रेसिपी. सर्वप्रथम रिकामे असे भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्याने काय होते तर तयार झालेली बासुंदी भांड्याला चिटकत नाही. त्यानंतर आता 1 वाटीभर इतके दूध घ्यायचे आहे. दूध घेतल्यानंतर हे दूध छान असं तापवायचे आहे. जर तुम्ही तापलेले दूध घेतले असाल तर काहीच हरकत नाही. आता हे दूध आटवायचे नाही तर यामध्ये आपण खवा टाकून घ्यायचा आहे. खव्याचे प्रमाण हे 40 ते 50 ग्रॅम आहे. म्हणजेच अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असा खवा आहे. आता यामध्ये टाकलेला खवा छान असे मिक्सअप करून घेऊया आणि गॅस हा थोडा मंद आचेवरच ठेवायचा आहे. खवा यामध्ये मिक्सअप होत असताना बघा किती छान कलर आले आहे ना. छान असा खवा यामध्ये मिक्सअप झालेला आहे. आता आपण 1 वाटीभर इतकी साखर टाकून घेऊया. मला तर जास्त गोड नको असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडंसं कमी करू शकता. अशा पद्धतीने छान असं ढवळून घेऊया जेणेकरून साखर छान अशी विरघळेल. आपण जे जे इन्ग्रेडियंट्स घातले आहे ना ते इन्ग्रेडियंट्स छान असे मिक्सअप होण्यासाठी आपण 5 ते 10 मिनटं याला ठेवून द्यायचे आहे उकळत. आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी इलायची पूड टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व काही छान असं परत मिक्सअप करून घेऊया. आता परत फक्त 5 मिनटं याला ठेवून द्यायचे आहे. चला बासुंदी तर तयार झालेली आहे आणि याला दाटसरपणाही छान आलेला आहे. मला जर बासुंदी अजून दाटसर हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त 5 मिनटं ठेवू शकता. अशा पद्धतीने फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनटामध्ये ही बासुंदी तयार होते. आपल्या घरी जर अचानक पाहुणे आले तर आपण हा बेत नक्कीच करू शकतो. कशी वाटली तुम्हाला ही पटकन होणारी अगदी कमी वेळेमध्ये होणारी सुमधुर अशी बासुंदी? मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवनवीन आणि आगळ्या-वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मुडी फूड मेकर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशीच नवीन रेसिपी घेऊन आपण नक्कीच भेटूया. धन्यवाद.